बायोमेडिकल केल्यानंतर फ्युचर काय, व्हॉट इज द फ्युचर. पुन्हा मुंबई नंतर शिवाजी विद्यापीठातला हा पहिला कोर्स आहे आणि आज बायोमेडिकल इंजिनिअरिंग साठी डिमांड सुद्धा खूप आहेत. आज आमचाच विद्यार्थी जो 40 लाखाच्या पॅकेजवर फॉलकॉमला मध्ये सिलेक्ट झाला. टीसीएस सारख्या कंपन्या फक्त एसडीएम फार्मसीलाच येतात. आतापर्यंत टीसीएस भारतीय विद्यापीठालाच यायची, तर आता टीसीएस फक्त एसडीएम म्हणते. या मशीनसाठी येणारे जे इंजिनियर्स आहेत ते मोस्टली फ्रॉम साऊथ रिजन. तर आपल्या भागातली इंजिनियर काय होत नाही आहेत, काय याला प्रॉब्लेम आहे. 50,000चा इंजिनियर तो आज स्वतःचा व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. आज बायोमेडिकलच्या आमच्याकडे फक्त 30 सीट्स आहेत. तर असं वाटायला लागलं की ह्या वर्षी आम्ही वाढवले असते तर बरं झालं असतं. प्रत्येक स्टुडंट म्हणतो की मला बायोमेडिकलला ऍडमिशन द्या, बायोमेडिकल ऍडमिशन द्या. चांगल्या अगदी सिमेंट्स असू दे, त्यानंतर तुमचे किर्लोस्कर कमिन्स असू दे, टाटा मोटर्स असू दे, अशा बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या आहेत की ते वर्षाला एसजीएम मध्ये येतात. ग्रामीण भागामध्ये जो विद्यार्थ्याच्यात काम करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता सिटीतल्या विद्यार्थ्याच्यात नाही. आणि राबण्याची तयारी पाहिजे. म्हणजे आज मी फार मोठा इंजिनियर झालो, मी डीएम कार्डिओलॉजी झालोय, नाही चालत. एसजीएम मध्ये कसं आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळा नवीन नवीन टेक्नॉलॉजी देण्याचा त्यांना आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणजे अगदी इंजिनिअरिंग मध्ये घेतला तर पहिल्यांदा आम्ही हा बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा कोर्स चालू केलेला आहे, जे की पुन्हा मुंबई नंतर शिवाजी विद्यापीठातला हा पहिला कोर्स आहे. आणि आज बायोमेडिकल इंजिनिअरिंग साठी डिमांड सुद्धा खूप आहेत. बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे बेसिक काय, तर आज मेडिकल इंडस्ट्री ही मोस्टली 70% हे इन्स्ट्रुमेंट डिपेंडेंट झाले. म्हणजे आज साधा एखादा खेड्यातला पेशंट आला तर तो सरळ म्हणतोय की माझं सीटी स्कॅन करा, सरळ म्हणतोय की एमआरआय करा. म्हणजे डॉक्टरने सांगायच्या अगोदर पेशंटच म्हणतोय की माझं एमआरआय करा साहेब, डोकं दुखा लागलंय. म्हणजे आज मशिनरीज खूप झालेल्या आहेत आणि त्या मशिनरीजला लागणारे इंजिनियर्स आहेत. आज जरी त्या मशिनरी फॉरेन कंट्रीज मध्ये डेव्हलप झाल्या असतील किंवा फॉरेन कंट्रीज मध्ये तयार झाल्या असतील तरी त्याला सर्व्हिस बॅकअप आणि त्याची टेक्नॉलॉजी देणारी जे काही इंजिनियर्स असतात ते हे बायोमेडिकल इंजिनियर्स काम करत असतात. तर सोनोग्राफीचा एखादा पार्ट गेला किंवा सोनोग्राफीचा एखादा व्हिजिट जरी करायची असेल तर त्या इंजिनियरचं अगदी 5,000 पासून 50,000 पर्यंत त्या कंपनीला आम्हाला भरावे लागतात. तर त्यामुळे इतकं डिमांड आलंय की हा कोर्स अगदी थोड्याच गेल्या वर्षी अगदी आम्ही पहिल्यांदा स्टार्ट केलं मला वाटतं, तर ते अगदी सहजासहजी त्या सीट्स भरून गेल्या. तर आमच्या संस्थेचं एक हे आहे की प्रत्येक वेळी नवीन काहीतरी द्यायचं, म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी द्यायची. आज सगळ्या लॅब्स म्हटला तर सगळ्या अगदी अपग्रेडेड लॅब्स आहेत आणि ती फॅकल्टी सुद्धा जी काही अपॉइंटमेंट केली आहे त्या अगदी पीएचडी झालेली फॅकल्टी आहे. त्यामुळेच आज वर्षाला जवळजवळ 500-500 स्टुडंटचं आम्ही प्लेसमेंट करतोय. आज आमचाच विद्यार्थी जो 40 लाखाच्या पॅकेजवर फॉलकॉमला मध्ये सिलेक्ट झाला. म्हणजे ह्याच्या पाठीमागचं संस्थेनं जी काही फॅकल्टी अपॉइंटमेंट केलेली आहे त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. म्हणजे आमचा बेसिक हेतूच आहे की प्रत्येक स्टुडंटला हा 100% जॉब लागला पाहिजे, त्याला स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे, घरात तो रिकामी फिरत बसता का, करिअर चांगलं झालं. बायोमेडिकल इंजिनिअरिंग जे आहे साऊथ मधील जे विद्यार्थी आहेत तेच संपूर्ण देशभरामध्ये म्हणाल किंवा महाराष्ट्रामध्ये जॉब करताना दिसत आहेत, आपल्या भागामध्ये कमी आहेत. तेच जाणून तुम्ही हा कोर्स चालू केलेला, कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय वाटते साऊथच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, आपल्या इथून सुद्धा घडली पाहिजे. आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 75% कम्पेअर टू अदर हॉस्पिटल 75 to 80% मॉडर्न इन्स्ट्रुमेंट आहेत. अगदी रेडिएशन युनिट पासून सीटी स्कॅन, एमआरआय, एव्हरीथिंग, म्हणजे व्हेंटिलेटर सगळं आहे. मग आमच्या असं लक्षात आलं की आता जे आम्हाला सर्व्हिस इंजिनियर देणारे, आता जीईचं आमच्याकडे सीटी स्कॅन मशीन आहे, तर इंजिनियर कुठून येणार, बेंगलोरून येणार. किंवा रेडिएशनचं मशीन आहे याच्यासाठी कुठून इंजिनियर येणार, मद्रासून येणार. तर आमच्या असं लक्षात आलं की या मशीनसाठी येणारे जे इंजिनियर्स आहेत ते मोस्टली फ्रॉम साऊथ रिजन. तर आपल्या भागातली इंजिनियर काय होत नाही आहेत, काय याला प्रॉब्लेम आहे. तर एक तर ह्या भागामध्ये इतका ह्या ब्रँच बद्दल अवेअरनेस नव्हता. आपल्या स्टुडंटना एवढंच माहिती होतं की आज सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर. पुढचा विषय मेडिकल मध्ये इतकं याला डिमांड आहे हे त्या स्टुडंट मध्ये एवढं ग्रास्प झालेलं नव्हतं. किंवा बायोमेडिकल केल्यानंतर फ्युचर काय, व्हॉट इज द फ्युचर, हे त्यांना लक्षातच येत नाही. बायोमेडिकलची अशी इंडस्ट्री तुम्हाला कुठं दिसणार नाही आहे. ही जी इन्स्ट्रुमेंट बऱ्यापैकी जे आता
काही कंपन्यांनी बेंगलोरला, मद्रासमध्ये किंवा चेन्नई किंवा बॉम्बेमध्ये कंपनीज फॉर्म केल्यात आणि त्या कोलॅबरेशन मध्ये आज ह्या कंपनी चालू झाल्यात. खरं याचा बेस आहे तो फॉरेन कंट्रीज मध्येच आहे. तर याला लागणारे इंजिनियर्स आहेत ते मेन इंजिनियर्स त्यांचे फॉरेनचे असतात आणि त्याला बॅकअप देणारी इंजिनिअरिंगची टीम ही आपल्या देशातली, राज्यातली असते. मग आमच्या लक्षात आलं की बाबा ह्या ठिकाणी इतकं डिमांडिंग आहे तर आपण काय हे कोर्स चालू करू नये. तर आमच्या सगळ्या ग्रुपच्या लक्षात आलं की आम्ही डॉक्टर संजय यांनी आम्ही सगळ्यांनी विचार केला की आज आपल्याकडे एवढं मोठं हॉस्पिटल आहे, 200 बेडचं हॉस्पिटल आहे, एवढी इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर या सगळ्याचा उपयोग करून आपण एक चांगलं नवीन एक दालन ओपन करून देऊया इंजिनिअरिंग मध्ये, की हा बायोमेडिकल इंजिनिअरिंग कोर्स गेल्या वर्षीपासून आम्ही स्टार्ट केला आणि त्याला गेल्या वर्षीच आमच्या सगळ्या सीट अगदी थोड्याच दिवसात भरून गेल्या. तर याचा नक्कीच आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 100% त्याचा बेनिफिट होईल आणि यामध्ये करिअरच्या खूप सारी संधीज आहेत. म्हणजे समजा एखाद्या इंजिनियर एखाद्या जीई सारख्या कंपनीत गेला किंवा सिमन्स मध्ये काम केला तर हा इंजिनियर एक 5-6 वर्षे एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तो स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकतो. म्हणजे आज मी माझ्या एक्सपिरियन्स मध्ये आता सोनोग्राफी मशीनचा जे काही सुरुवातीला इंजिनियर्स येत होती तर त्यांनी आता स्वतः एजन्सीज घेतल्यात. म्हणजे त्यांनी मोठमोठ्या अगदी जी असू दे किंवा सिमेंट्स असू दे तर त्या सिमेंट्सचे ते डीलर झालेत. म्हणजे अगदी 50,000चा इंजिनियर तो आज स्वतःचा व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. तर हा आपल्या भागात अजून त्याचा अवेअरनेस नव्हता. तर तो त्यासाठी आम्ही हा कोर्स पहिल्यांदा आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लॉन्च केला. यंदाच्या वर्षी या शैक्षणिक वर्षामध्ये कसा प्रतिसाद आहे? या ठिकाणी इन्क्वायरीज प्रचंड आहेत. म्हणजे आज बायोमेडिकलच्या आमच्याकडे फक्त 30 सीट्स आहेत. तर असं वाटायला लागलं की ह्या वर्षी आम्ही वाढवले असते आता बरं झालं असतं. म्हणजे प्रत्येक स्टुडंट म्हणतो की मला बायोमेडिकलला ऍडमिशन द्या, बायोमेडिकल ऍडमिशन द्या. मग आम्ही सांगतो की त्यांना सीईटीचं रिझल्ट लागू दे, तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करा, आमच्या स्तरावर इकडनं आम्ही करतो. म्हणजे असं डिमांड तर आता प्रचंड वाढल्यासारखं वाटत आहे. पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कसं तुम्हाला सपोर्ट असतो की बाबा हे सर्व गोष्टी करत असताना? वर्षातून 2 वेळा 3 वेळा पेरेंट्स टीचर्स मीटिंग घेतल्या जातात आणि या ठिकाणी त्यांनाही आम्ही एक्सपोज करतो की आम्ही ह्या स्टुडंटसाठी काय करतोय. म्हणजे आता थोडाच परवा असा एक विषय झाला की आम्ही नर्सिंगच्या पेरेंट मीटिंग मध्ये पेरेंट्स आलेले होते आणि आज संस्थेची बाकीच्या नावं घेणार नाही, काही नर्सिंग संस्था आहेत की त्या ठिकाणी नुसतं टीचिंगच केलं जातंय. मग त्यांना असं वाटलं की आमच्या पोरांना तुम्ही राबवून घ्यायला लागलाय. मी म्हटलं अहो तुमच्या पोरांना राबवून घेतलं जात नाही, त्यांना ज्ञान मिळालंय खऱ्या अर्थाने. बरोबर, राबवण्याचा प्रश्न नाही आहे. रात्री 8 तास ड्युटी करून तुम्ही रात्री ड्युटी करताय, दुसऱ्या दिवशी कॉलेजला लेक्चरला बोलवता. हाच खरा म्हटलं ह्या कोर्सचा खरा बेनिफिट जो काय आहे तो तुम्ही डायरेक्ट पेशंटला एक्सपोज होताय. ते ज्ञान म्हणजे नर्सिंग एज्युकेशनच असं आहे की 40% थिअरी आणि 60% त्याला प्रॅक्टिकल नॉलेज यायला पाहिजे, जे इतर संस्थांनी मिळत नाही, देऊ शकत नाही. त्याचाच भाग म्हणून आज सगळ्या सीट्स अगदी ऍडमिशन प्रक्रिया चालू व्हायच्या अगोदर फुल झालेले आहेत. तसंच इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा तसंच आज प्रत्येक इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटमध्ये पेरेंट मीट्स घेतली जाते. पहिले स्टुडंटचा आम्ही अल्युमिनियम मीट्स घेतोय. त्या स्टुडंट्स कुठं आहेत, त्यांचं जॉब पोटेन्शियल काय आहे, त्या विद्यार्थ्यामार्फत त्यांना किती ठिकाणी प्लेसमेंट झालंय, कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये ते काम करतायत. तर ह्याचा आम्ही पेरेंट्सना सांगतो. नवीन अपग्रेड आता आम्ही भरारीच्या माध्यमातून भरारी टेक्निकल सोल्युशन म्हणून आम्ही या ठिकाणी एक कंपनी स्थापन केलेली आहे. ही कमवा आणि शिकवा. म्हणजे स्टुडंट एखादा गरीब स्टुडंट असेल तर त्या स्टुडंटला संध्याकाळी 4 तास काम द्यायचं, मग तो ड्रग कोडिंग करेल, त्यानंतर सॉफ्टवेअर मध्ये थोडंफार काय काय असेल ते शिकेल. जेणेकरून तो पास झाल्या त्याला आता टीसीएस सारख्या कंपन्या फक्त एसडीएम फार्मसीलाच येतात. आतापर्यंत टीसीएस भारतीय विद्यापीठालाच यायची, तर आता टीसीएस फक्त एसडीएम म्हणते. कारण आम्ही हा भरारी डिजिटल सोल्युशन चालू केल्यामुळं त्यांना कॅनडाचं काम आमच्याकडे आहे, अमेरिकेतलं काम आमच्याकडे आहे. तर हे डायरेक्ट ड्रग कोडिंगचं काम असेल किंवा एखाद्या हॉस्पिटलच्या इन्शुरन्स बेस्ड जे काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत तर ते असेस करण्याचं काम इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला दिलं जातं, कॉम्प्युटरच्या स्टुडंटना. तर हे डायरेक्ट एक्सपोजर आम्ही त्या ठिकाणी देतोय. म्हणजे ज्यावेळी तो इंजिनिअरिंगची डिग्री घेणार त्यावेळी तो एक वेल क्वालिफाईड इंजिनियर म्हणून बाहेर जाणार आणि त्याला लगेचच अपॉर्च्युनिटी. म्हणजे आमची प्लेसमेंट सेल इतकी स्ट्रॉंग करून ठेवलेली आहे की आज डिप्लोमाची मला वाटतं
75 ते मी काही 100% म्हणणार नाहीये. 75 to 80% प्लेसमेंट झाली आणि उर्वरित 20% स्टुडंट हे त्यांना बीई करायचं असतं, पुढे एमटेक करायचं असतं. 80% हे चांगल्या अगदी सिमेंट्स असू दे, त्यानंतर किर्लोस्कर कमिन्स असू दे, टाटा मोटर्स असू दे, अशा बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या आहेत की ते वर्षाला एक्झिम मध्ये येतात. आणि त्यांचा एक म्हणणं असं आहे की आम्ही आता पुण्यातली कॉलेजेस बघतोय, बॉम्बेतली कॉलेजेस बघतोय, खरंच जे ग्रामीण भागामध्ये जो विद्यार्थ्याच्यात काम करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता सिटीतल्या विद्यार्थ्याच्यात नाही. कारण सुरुवातीचा पिरियड एखाद्या कंपनीत लावला की तो हार्ड वर्क असते आणि ते आज आपल्या विद्यार्थ्याला थोडंसं कम्युनिकेशन स्किल थोडंसं कमी असेल, तर त्यासाठी सुद्धा आम्ही कम्युनिकेशनचे क्लासेस लावलेले आहेत. म्हणजे हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ, व्हॉट इज युअर, म्हणजे इंग्लिशचं कमांड कसं ठेवायचं, तर ते सुद्धा आम्ही आता त्यात इन्फ्लुएन्सी वाढवलेली आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं रिटेन्शनचा रेशो आमच्या कंपनीतला कमी आहे. म्हणजे आज जॉबला लागला की मला लई हार्ड वर्क आहे, वा मला जमत नाही, नाईटला जागा नाही. आपली पोरं ग्रामीण भागात शेतात बितात कामं केलेली असल्यामुळं त्यांना ते हे काम करायचं का अवघड वाटतं. थोडक्यात गुणवत्ता जी आहे ती तुमच्या इथे आल्यानंतर ठासून भरते आणि तेच प्रोडक्ट हे नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्यांना हवं असते ते तुम्ही घडवता. बरोबर ना? बरोबर, अगदी बरोबर आहे. आताच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल, काय निवडलं पाहिजे? मार्केटमध्ये जर विचार करायला गेला तर प्रचंड कॉम्पिटिशन आहे. जे अगदी मेडिकल पासन, इंजिनिअरिंग पासन, IIT पासून सगळ्या क्षेत्रात कॉम्पिटिशन आहे. खूप संभ्रम असतो की बाबा नेमकं मला काय करायचं, मला इंजिनिअरिंग करून काय जॉब लागेल काय, इकडे मेडिकल केलं तर जॉब लागेल काय, म्हणजे हा माइंड मध्ये त्याचा कॉन्ट्रावर्सी झालेली असते. तर साधारण बाबा ज्याचं मॅथमॅटिक्स चांगला आहे आणि राबण्याची तयारी पाहिजे. म्हणजे आज मी फार मोठा इंजिनियर झालो, मी DM कार्डिओलॉजी झालोय, नाही चालत. आज कष्टाला तोड नाही आहे. तुम्ही डॉक्टर झाला तर 12 तास 24 तास तुम्ही काम करायला पाहिजे. तसंच इंजिनिअरिंगचे स्टुडंट, मी इंजिनियर IIT झालो म्हणून तुला लगेच नोकरी मिळेल याची गॅरंटी, तेवढं तास तुला राबायला लागते. कारण IIT ते घडवतात, तिथं 12 तास 16 तास प्रॅक्टिकल करून घेतली जातात. म्हणून ती पोरांचं तेवढं ग्रास्पिंग लेवल. आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी जर ज्यावेळी तुम्ही लागताय त्यावेळी त्यांच्या इंटरव्ह्यूज एक स्टुडंटच्या 5-5 तास घेतल्या जातात. म्हणजेच तुम्ही विद्यार्थ्यांनी नुसतं रील्स बघणे, चॅटिंग करणे आणि नेटवर्क मोबाईल, हे रील्स मोबाईल इट्स ओनली फॉर टायमिंग. बरोबर. तर तुम्हाला त्या इंटरनेटचा खरा फायदा, चॅट जीपीटीचा फायदा जर काय घ्यायचा असेल तर सध्याच्या करिअरमध्ये तुम्हाला कुठलाही टॉपिक बघितला तर 5 सेकंदात तुम्हाला डिफिकल्टी सॉल्व्ह होऊन जाते. म्हणजे आमच्या काळात तर ते पुस्तकं शोधायची, डिक्शनऱ्या बघायच्या आणि मग त्यातनं अभ्यास करायचा. तो तर काळ आता गेलेलाच आहे. आज विद्यार्थी असे आहेत की मी एक कॉन्फरन्स मध्ये गेलेलो, ह्याला आमच्या इंजिनिअरिंगच कॉन्फरन्स होतं ताजला. तर त्या ठिकाणी ऑल देशातले सगळे प्रोफेसर्स IIT पासून सगळ्या होत्या. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आजची स्टुडंट जनरेशन आहे ही त्या फॅकल्टीच्या पुढची आहे. काय AI आलंय म्हटल्यानंतर AI ट्रेनर स्टाफ आपल्याकडे कुठं आहे, AI शिकवणारी लोक कुठं आहेत. कारण AI असं 2-3 वर्षात असं AI आलं की कुणाला माहित सुद्धा नव्हतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊन एवढा प्रचंड मोठा बदल इंजिनिअरिंग मध्ये घडवेल, तरी माहितीच नव्हतं. सर, 97चं लावलेलं छोटंसं रोपटं होतं आणि आता इतकं मोठं साम्राज्य, इतकं मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे त्याचं. जे तुम्ही बोलत होता की रुरल टू ग्लोबल, हे करून दाखवलंय तुम्ही. संस्थेतलं पैसा हा संस्थेसाठीच खर्च झाला पाहिजे, तो स्टुडंट वरतीच खर्च झाला पाहिजे. आता आम्ही राजकारणात, मुश्रीफ साहेब आणि बऱ्याच मंडळींनी सांगितल्यानंतर मॅडमना आम्ही राजकारणात घातलं. ह्याच्या अगोदर कधी राजकारणाचा विचार केलेला नव्हता. तर मेन संस्था डेव्हलप झाली पाहिजे. आपला जे काय फोकसवर काम आहे हे पहिला डेव्हलप झालं पाहिजे. म्हणून आज सुद्धा आम्ही जरी एवढं गाड्या असतील, हे असेल ते असेल, आम्ही काम सोडलेलं नाही. मी रोज 70-80-100 पेशंट बघतोय, सगळं बाकी बघतोय. जरी आमच्याकडे MD मेडिसिन कार्डिओलॉजी जरी असले तरी आम्हाला ते कामात गुंतल्याशिवाय आम्हाला ते बरं वाटत नाही. तेच हार्डवर्क अजून कंटिन्यू ठेवलेलं आहे. नाही तर उगाच आपल्याकडे एवढ्या मोठी 2-2 लाख, आता आमच्या प्राचार्यांना 4 लाख पगार आहे. मला वाटतं 4 लाख पगार असताना माणूस आमच्या हाताखाली काम करत असेल तर मी त्यांना त्यांच्या रिस्पेक्ट म्हणून तुमचं काम चालू, आपण आमचं काम चालू असते. तुम्ही नाही 4 लाखाचं पेमेंट डॉक्टर पण नियुक्त करू शकला असता ना तुम्ही. हो, नाही 4 लाखाचा. माझ्याकडे माझ्या कार्डिओलॉजिस्टला मी महिन्याला 10 लाख रुपये पगार देतो. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी जिल्ह्यात 3रा माणूस आमच्याकडे आहे. त्यांनी गेल्या महिन्यात सलग 12.5 लाख पगार या इन्स्टिट्यूटनं दिलेला आहे. 5 तारखेला त्यांनी तारीख चुकलेली नाही आहे. 12.5 लाख इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टनं पेमेंट घेतलेला आहे. खरं आम्ही आमचं काम सोडलेलं नाही आहे. तो काम करत जरी असला तर आमचा त्याच्यावर सगळीकडे कंट्रोल, नियंत्रणात आहे.
म्हणजे आज आमचं हॉस्पिटल आमच्या संस्थेमध्ये हायेस्ट पेमेंट देणारं आहे. महिन्याला 70 लाख हॉस्पिटल पेमेंट देते डॉक्टर्सना. म्हणजे याच्यावरनं तुम्ही विचार करा, ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये 70 लाख रुपये पेमेंट डॉक्टर्सना जाते आणि ते महिन्याच्या 5 तारीखच्या पुढे जात नाहीये. म्हणजे इतका हे आम्ही 25 बेडचं हॉस्पिटल या लेवलला नेऊन ठेवलेलं आहे. काय सांगाल शेवटी जाता जाता की विद्यार्थ्यांना, पालकांना आणि या एचएम संस्थेचे एक ट्रस्टी आहात तुम्ही, त्या अनुषंगाने काय आव्हान करताय, काय सांगाल? विद्यार्थ्यांना, आजकालच्या विद्यार्थ्यांना मी एवढं सांगतो की आज इंटरनेटच्या माध्यमातून असू दे, ChatGPTच्या माध्यमातून असू दे, म्हणजे पहिल्यासारखे दिवस असे राहिलेले नाही की मला ह्या लायब्ररीत जायला पाहिजे, त्या लायब्ररीत. तुम्हाला एक क्लिकवर सगळं मिळतंय. फक्त तुम्ही हार्ड वर्क करण्याची तयारी ठेवा. ब्रँच कुठलीही असू दे, मेकॅनिकल असू दे, सिव्हिल असू दे किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंग असू दे, फक्त तुम्ही फोकस राहायला पाहिजे की मला हे करायचं आहे. माझ्या घरच्यांची परिस्थिती अशी होती तर मला काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणजे काय करायचं काय नाही हे आपण एक सेट करायला पाहिजे. आणि कारण असताना आजची पिढी कसं व्यसनाधीनता आणि अनेक बाकीच्या गोष्टीकडे इंटरनेटचा किंवा ह्या मीडियाच्या मार्फत थोडी बिघडत चाललेली आहे. तर त्याला कुठंतरी तुम्ही कटाक्षाने आळा आला पाहिजे. नाहीतर बाबा आता हे टायमिंग तुम्हाला सगळं मजा वाटते. पालकांनी काय केलं पाहिजे? पालकांनी पहिल्यांदा त्यांचा मोबाईल आणि याच्यावर पहिला वॉच ठेवायला पाहिजे. मोबाईल काय आपण तुम्ही 50,000चा झाल्यानंतर तुम्ही 10 लाखाचा किंवा 2 लाखाचा ऍपलचा घेऊ शकताय. ज्यावेळी पैसे आल्यानंतर बरंच काही करू शकता. करिअर मध्ये जे आहे ते त्यावेळी ते करण्यासाठीच तुमचा टाइम द्यायला पाहिजे. वेल सेट झालं पाहिजे. वेल सेट झालं. पहिला फोकस करिअर आणि त्यानंतर बाकीचं काय करायचं ते करा. शैक्षणिक क्षेत्रातलं आणि आता आरोग्य क्षेत्रातलं काम जर पाहिलं किंवा जे तुम्ही सातत्याने 30 वर्ष करत आलेला आहात, तर तुमची संस्था किंवा तुमचे सर्व ट्रस्टी किंवा डॅडी म्हणा, तुम्ही समाधानी आहात? होय, 100% आम्ही समाधानी आहे. तर समाधानी जरी असलं तर अजून नवीन डेव्हलपमेंट करायचं काय थांबलेलं नाही आमच्यात की नवीन अजून आमच्या डोक्यात एक आहे की मेडिकल कॉलेज चालू व्हायला पाहिजे. ते एक आता इच्छा आहे. अजून काय आहे मेडिकल कॉलेज? आता असे प्रोजेक्ट वेगवेगळे असणारच आहेत की माणूस कधी थांबत नाही आणि थांबला की तो तिथंच थांबणार. तर नवीन आता लॅब्स म्हणा किंवा नवीन डिपार्टमेंट चांगली करायची, स्टुडंटला अजून ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करायच्या. हे केल्याशिवाय तुम्ही सस्टेन नाही होणार या मार्केटमध्ये. संत गजानन शिक्षण समूहाचे ट्रस्टी डॉक्टर यशवंत चव्हाण होते आपल्याबरोबर. बराच वेळ गप्पा मारलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून खरोखरच खूप चांगलं मार्गदर्शन आज डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी केलेलं आहे. अगदी रुरल टू ग्लोबल जे त्यांचं ब्रीद वाक्य आहे त्याच या वाक्याप्रमाणे त्यांचा हा प्रवास चालू आहे. अतिशय ग्रामीण भागामध्ये, खेड्या गावामध्ये त्यांनी ही छोटंसं रोपटं लावलेलं होतं 1997 मध्ये. आणि आता आपण जर पाहिलं तर खूप मोठं साम्राज्य आता उभा केलेलं आहे. त्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळालेला आहे, अनेकांनी व्यवसायातून आपलं करिअर केलेलं आहे. अशाच पद्धतीने येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगले करिअर करावं, एक ध्येय निश्चित करावं, त्या ध्येयाच्या पाठी आपण लागावं. ते ध्येय जोपर्यंत तुमचं साध्य होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नये असं यशवंत सरांचं म्हणणं आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याच्यावर खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं, याच्यावर गांभीर्याने विचार करायला हवा. आणि आपण प्रवेश घेतेवेळी या संत गजानन शिक्षण समूहाच्या या शिक्षण संस्थांच्या मध्ये कुठल्याही फॅकल्टीला असो ती घ्यावीत, कारण येथे करिअर करताना शिक्षण आणि शिक्षणाबरोबर उत्तम नोकरी देण्याचं काम हे संत गजानन शिक्षण समूह करत आलेला आहे आणि इथून पुढे देखील करत राहील.